जीवनात त्रास त्यांनाच होतो जे सतत जबाबदारी स्वीकारतात आणि जबाबदारी स्वीकारणारे कधीच हारत नाहीत. एकतर ते जिंकतात किंवा काहीतरी शिकतात. जर आयुष्यात खरंच जिंकायचे असेल तर निंदाखोरांकडे दुर्लक्ष करा, कारण ते तुमचे मनोबल संपवण्याशिवाय दुसरं काहीच करू शकत नाहीत. सोनं ठेवायला लॉकर सहज मिळून जातो, पैसे ठेवायला बँक सहज मिळून जाते, पण मनातील गोष्ट सांगायला योग्य माणूस मिळणं याला खूप भाग्य लागतं. जेवढी मोठी स्वप्न असतात तेवढ्याच मोठ्या अडचणी पण येतात, आणि जेवढ्या मोठ्या अडचणी येतात यश सुद्धा तेवढंच मोठं मिळतं. संपर्कातल्या व्यक्तींना पारखताना स्वतःच्याच नजरेने पारखावे. दुसऱ्यांनी दिलेला चष्मा घालून पारखल्यास बऱ्याचदा त्यांची खरी ओळख होतच नाही. आयुष्य म्हणजे पत्त्यांचा खेळ. चांगली पाने मिळणे आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पानांवर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. कोंबडा कितीही पाठीखाली झाकून ठेवला तरी तो आरवतोच, व सूर्य कितीही झाकला तरी तो उगवेलच. तसेच रात्रीनंतर दिवस येतोच. रिकाम्या भांड्यावर झाकण आणि चुकीच्या विचारांची पाठराखण काहीच कामाची नसते. स्वतःच्या विचारानुसार चालाल तर योग्य मार्गावर जाल. लोकांचा विचार करत बसाल तर रस्ता भटकाल. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. त्या ज्याच्या असतात त्यालाच कळतात. अट्टहासाने जोपासलेला राग, दुसऱ्याने भरलेले कान आणि वैर भावनाच माणसाला अनेकदा हरवते. हे ज्यांना समजत नाही त्यांना आपण कशाने हरलो हे आयुष्यभर उमगत नाही. शोधून प्रेम करणारी व्यक्ती सापडत नसते. नशिबात असेल तर देव त्या व्यक्तीची भेट करूनच देतो. त्या व्यक्तीला आपल्या आयुष्यात आणतोच. सांभाळून घेणारी व्यक्ती आयुष्यात असेल तर कोणत्याच गोष्टीची भीती नसते. प्रत्येक गोष्टीची किंमत फक्त 2 वेळाच समजते. एक ती मिळण्यापूर्वी आणि दुसऱ्यांदा गमावल्यानंतर. मधल्या काळात तिची काहीच किंमत नसते. वाईट कोणीच नसतं. जीवनात अशी ही वेळ पण येते की माणूस कितीही खरा आणि चांगला वागला तरी तो कोणाच्या तरी मनासारखा न वागल्यामुळे वाईट ठरत असतो. आयुष्यात येणारे जाणारे खूप लोक असतात, पण कोणत्याच परिस्थितीत कारण न देता थांबणारे लोक खूप कमी असतात. कधी कधी एकांत पण गरजेचा असतो, कारण गर्दीमध्ये माणूस कधी हरवून जातो हे त्यालाही कळत नाही. ठेच तर लागतच राहील, ती सहन करायची हिम्मत ठेवा. कठीण प्रसंगात साथ देणाऱ्या माणसांची किंमत ठेवा. आयुष्यातील प्रत्येक व्यक्ती ही फार लाख मोलाची आहे. फक्त तिची किंमत ही वेळ आल्यावरच कळेल. आयुष्याचं सोनं व्हावं राख तर सर्वांचीच होते. अनुभव घ्यायला लाखो पुस्तके लागत नाही, पण लाखो पुस्तके लिहायला मात्र अनुभवच लागतो. काम करण्यासाठी नाव लागतेच असे नाही, पण नाव करण्यासाठी मात्र कामच करावे लागते. पिंजऱ्यात ठेवलेली पाखरं आणि बंधनात ठेवलेली माणसं आयुष्यात कधीच आपली होत नसतात. ज्या पायांना पूर्वीपासून ऊन वारा पाऊस पाणी यांच्याशी संघर्ष करायची सवय असते, अशी पावले शेवटपर्यंत कधीच थकत नाहीत. विराट वटवृक्षाचे रूप धारण करायला कितीतरी ऊन स्वतः सोसावं लागतं, तेव्हा कुठे शीतलता दुसऱ्यांना देता येते. जर तुम्ही त्या व्यक्तीचा शोध घेत असाल ज्याने तुमचे आयुष्य बदलले असेल तर तुम्ही आरशात पहा. मन ओळखणाऱ्यांपेक्षा मन जपणारी माणसं हवीत, कारण ओळख ही क्षणभरासाठी असते तर जपवणूक आयुष्यभरासाठी.
कधीतरी स्वतःलाही पारखता आलं पाहिजे. ज्या अपेक्षा दुसऱ्यांकडून केल्या जातात त्या स्वतःला पूर्ण करता येतील का हेही पाहावं. सन्मान लक्षात ठेवला तर अहंकार वाढतो आणि सन्मान करणारा लक्षात ठेवला तर कृतज्ञता वाढते. लक्षात ठेवा, कठीण रस्तेच तुम्हाला नेहमी सुंदर ठिकाणी पोहोचवतात. आपण हरण्यासारखं आयुष्यात जरूर घडायला हवं, कारण अशा स्थळावरून परतताना माणूस राहत नाही तर परतून येतं ते चैतन्य. वाऱ्याने ओढवून दिलेल्या पाल्यापाचोळ्याला आपण कुठे पडावं, कसं पडावं, जमिनीवर पडावं की पाण्यावर पडावं असं काही मत असतं का? ओळखी केल्याने सौख्या इतकाच त्रास पण होतो. एखाद्याची ओळख होते व नाविन्याला चटावलेले माणसाचे मन त्या ओळखीचाच विचार करत बसते. शेवटी ही ओळख इतकी वाढत जाते की त्या ओळखीचेच बंधन होते आणि कोणत्याही कारणाने त्या व्यक्तीच्या वागण्यात काही फरक झाला की आपण त्याचीच काळजी करत बसतो की आता हा असं का वागला. पाठीला चमत्कारिक ठिकाणी खाज सुटावी, आपला हात वर पोहोचत नाही व दुसऱ्याला नक्की जागा सापडत नाही अशी अवस्था जीवनातही बऱ्याचदा होते. वाईट वेळ ही कधी कधी मजेदार असते. जेव्हा जेव्हा ती येते ना तेव्हा तेव्हा मतलबी माणसं आपोआप आपल्या आयुष्यातून बाजूला होतात. आनंद पैशावर नाही तर परिस्थितीवर अवलंबून असतो. एक मुलगा फुगा घेऊन खुश होतो तर दुसरा तो विकून आणि तिसरा तो फोडून खुश होतो. सल्ला हे असं सत्य आहे जे आपण कधी गांभीर्याने नाही ऐकत आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. आपुलकीच्या शब्दांनी माणसाच्या मनातील जखम बरी होते. आपुलकीच्या स्पर्शाने मनातील आजार बरा होतो. आपुलकीच्या सहवासाने मन निरोगी होते आणि आपुलकीची साथ मिळाली तर माणूस मनाने कधीच आजारी पडत नाही. आयुष्य जीवन म्हणजे एक खेळाचं मैदान आहे. या मैदानात प्रामुख्याने खेळला जाणारा खेळ म्हणजे कबड्डी. तुम्ही यशाच्या रेषेला हात लावताच लोक तुमचे पाय पकडायला सुरुवात करतात. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यातील मोजकेच लोक आपल्याला समजून घेतात. पुस्तकातील पाने वाचून त्यातील कथानक समजेलही पण माणूस समजायला त्याची व्यथा वाचता आली पाहिजे. नातं कोणतंही असो त्या नात्याची सुरुवातच खरं बोलून करावी. यामुळे दोन व्यक्तींमधील एकमेकांवरचा विश्वास अतूट होऊन नातं मजबूत होतं. आपण खोटं बोलून फक्त काही काळ दुसऱ्याला जिंकू शकतो, कायम नाही. शब्दांना तापमान नसते पण ते थंडावाही देतात आणि अंतर्बाह्य जाळूनही टाकतात. शून्य आणि वर्तुळ दिसायला सारखे असले तरी दोघांमध्ये फरक आहे. शून्यात आपला एकटेपणा असतो आणि वर्तुळात आपली माणसं असतात. त्या व्यक्तींसोबत कधीच खोटं बोलू नका जी व्यक्ती तुमच्या खोटं बोलण्यावर सुद्धा विश्वास ठेवते. ज्यांनी तुमच्यात चुका काढायचं ठरवलं आहे त्यांच्यासमोर स्वतःला सिद्ध करून देण्यात काही अर्थ नाही, कारण ते तुमच्या चांगल्या कामात पण चुका शोधतील. आतापर्यंतच्या प्रवासात आयुष्यानं एक गोष्ट मात्र अगदी छान शिकवली. अडचणीच्या काळात साथ दिलेले हात कधी सोडायचे नाहीत आणि जिथे किंमत नाही तिथे हात कधी जोडायचे नाही. पाण्यातच वीज असते, त्याला फक्त गतीची गरज असते. ताकातच लोणी असते, त्याला फक्त घुसळण्याची गरज असते. सुखसुद्धा माणसाच्या स्वतः जवळच असते, त्याला फक्त शोधण्याची गरज असते.
जेव्हा स्वतःमधील कला स्वतःला सिद्ध करायला मदत करते ना, तेव्हा आपल्यासाठी अनोळखी असणारे जग आपल्या कलेबरोबरच आपल्या सादरीकरणाला सुद्धा सलाम करते.